पण गुडघ्यात मेंदू असलेल्या दुबेला हे आयुष्यात कळणार नाही, कारण त्याला कोणतरी चालवत आहे. दुबे हा काही स्वतः माणूस नाही, तो एक बाहुला आहे. ज्याला जे चावी भरत आहेत तेवढं तो खेळतोय, त्याच्यापेक्षा जास्ती त्याची अवकात नाही. मुळात असं आहे की आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही आहे, पण ज्या प्रकारे ती भाषा लादण्याचा प्रयत्न करतायत त्या सक्तीला विरोध आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर इथं केलेल्या भाषणाचं पडसाद आता उमटायला लागायला सुरुवात झालेली आहे. निशिकांत दुबे या भाजपच्या खासदारानं त्यांना टोमणा मारत आता राज ठाकरेंना मी हिंदी शिकवलं अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं आहे. या संपूर्ण मुद्द्यावर आणि भाषणाच्या एकूण प्रतिसादावर आपल्याशी बोलण्यास करता आहेत संदीप देशपांडे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. निशिकांत दुबे यांनी जे भाजपचे खासदार आहे यांनी याच्यापूर्वी सुद्धा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरे यांनी काल भाषणातून त्यांना उत्तर दिलंय. त्या उत्तरानंतर आता परत त्यांनी ट्विट केलेलं आहे की मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली. मला असं वाटतं दुबे जरी बिहारमध्ये राहत असले तरी त्यांच्यापेक्षा चांगलं हिंदी हे राजसाहेबांना आधीपासून येतं. हे कदाचित दुबेंना माहीत नसेल आणि आम्हालाही हिंदी चांगलं येतं. मला वाटतं जेवढं दुबेंना माहीत नसेल हिंदी साहित्य, आम्हाला हजारी प्रसाद द्विवेदी माहीत आहेत, आम्हाला प्रेमचंद मुंशी माहीत आहेत, आम्हाला मैतीशर गुप्ता माहिती आहेत, आम्हाला सुभद्रकुमारी चव्हाण माहिती आहेत, आम्हाला मंटो माहिती आहे. मला असं वाटतं ह्यांची नावंही या दुबेंनी कधी ऐकली नसेल. मुळात असं आहे की आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही आहे, पण ज्या प्रकारे ती भाषा लादण्याचा प्रयत्न करतायत त्या सक्तीला विरोध आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तेव्हा त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा मान ठेवला पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण गुडघ्यात मेंदू असलेल्या दुबेला हे आयुष्यात कळणार नाही, कारण त्याला कोणतरी चालवत आहे. दुबे हा काही स्वतः माणूस नाही, तो एक बाहुला आहे. ज्याला जे चावी भरत आहेत तेवढं तो खेळतोय, त्याच्यापेक्षा जास्ती त्याची अवकात नाही. पण आता हे झालं दुबेंचं, जे बाहेरच्या राज्यातले आहेत. परंतु आपल्या राज्यातले आपले मंत्री सुद्धा असं म्हणतायत की मदरस्यांमध्ये मराठी शिकवलं जात नाही. हिंदीच्या मुद्द्यावरून शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा जिथं मराठी शिकवलं जात नाही. सगळं आम्हीच करायचं तर मग सरकारमध्ये बसलेले राणे साहेब काय करणार? पंखा हलवत पडणार का? फक्त त्यांनी करावं ना काम. मदरशाला ग्रँट कोण देत आहे? या मदरशाला ग्रँट कोणी दिली? मोदी सरकारनेच दिली ना. ग्रँट बंद करा. आहे का हिंमत राणेंची तेवढी मोदींना सांगण्याची? हा माझा प्रश्न आहे त्यांना. आणि मुळात हे जे सांगतायत की हिंदूंच्या कानपणात मारलं, हिंदू हे ते वगैरे. सत्यविजय भिसे कोण होता? हिंदूच होता. श्रीधर नाईक कोण होते? हिंदू होते. रमेश गोवेकर कोण होते? हिंदू होते आणि मराठी सुद्धा होते. त्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये. आम्हाला खूप इतिहासात जायचं नाहीये. इतिहासात गेलो तर सगळ्यांच्या अडचणी होत्या. परंतु बाहेर आंदोलन करण्यापेक्षा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करावं, कारण हा मुद्दाच स्त्री भाषा सूत्राला मान्यताच मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाटतं याचं उत्तर जे काय द्यायचं ते उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे, त्याच्यावर मी परत बोलायची काही गरज नाही. असं असलं तरी पुन्हा आणखी एक महत्वाचा मुद्दा नितेश राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेला आहे की भाषेच्या नावावर हिंदू माणसाला विभाजित करणं योग्य नाहीये. हिंदूंची एकी दिसली पाहिजे. त्याचं उत्तर आधीच मला असं वाटतं दिलं की सत्यविजय भिसे पण हिंदू होता, श्रीधर नाईक पण हिंदू होते, रमेश गोवेकर पण हिंदू होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे सांगू नये. आम्ही इतिहासात गेलो तर अडचण होती. परंतु प्रवीण दरेकर साहेबांनी सुद्धा यावर काही महत्वपूर्ण भाष्य केलेलं आहे. ते काल राज ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर असं म्हणाले की लोकभावना समजून आम्ही GR मागे घेतलेला आहे. कुणी आंदोलन केलं म्हणून हा GR मागे घेतला गेलेला नाहीये. नाही, मला असं वाटतं लोकभावना आंदोलन म्हणजे काय? ज्या आंदोलनाला प्रतिसाद लोकांचा मिळत होता ना, आणि मराठी माणसाच्या भीतीमुळेच हा GR रद्द केला. मग हे मान्य करायला कशाला घाबरताय? नक्की. पण एकूण कालचं जे भाषण झालं त्यानंतर आम्ही अनेक त्या भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तर त्यांच्या भावना या अतिशय तीव्र होता. अनेक वर्ष आम्ही ते पिचले जात होतो, आमच्यावर दबाव होता, अशा पद्धतीच्या भावना स्थानिक मराठी माणसांनी व्यक्त केलेले. एक मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद कालच्या भाषणाला मिळाल्याचं बघायला मिळतंय. राजसाहेबांच्या भाषणामधनं मराठी माणसाला नेहमी ऊर्जा मिळत असते. आणि मला असं वाटतं कालचं जे भाषण होतं
ते सूर्यासारखं होतं आणि त्यामुळे प्रचंड ऊर्जा ही मराठी माणसाला कालच्या भाषणातून मिळालेली. परंतु त्याच ऊर्जेवर किंवा त्या सूर्यावर थुंकण्याचा काही लोक प्रकार करत असतात. एक उपाध्याय नावाचं कोणीतरी, घनश्याम उपाध्याय नावाचं कोणीतरी गृहस्थ आहे, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकलेली आहे की राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात FIR नोंदवला जावा. तर मला ह्या जे कोण उपाध्याय आहेत त्यांना एक प्रश्न आहे. ज्या वेळेला गुजरातमधनं 20,000 बिहारी लोकांना हाकलून दिलं त्यावेळेला हे कुठे होते? हे उपाध्याय कुठे होते? त्यावेळेला का नाही वाटली त्यांना याचिका करावी? इथे एक दोन कोणाच्या तरी कानफाडात पडल्या तर तुम्ही लगेच याचिका करता. हे सगळं षडयंत्र आहे महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध. आणि जे काल साहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी सांगितलं की मुंबई तोडण्याचा डाव हा जो आहे हा या सगळ्या षडयंत्राचा एक भाग आहे. परंतु आता मग कालची ही सभा झाल्यानंतर येत्या काळामध्ये आपल्याला याचे पडसाद उमटताना दिसतील का? कारण जसं कालच्या भाषणात त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण पट्टा जो आहे ते तिथे मतदारसंघ तयार केले जात आहेत, भाषिक मतदारसंघ तयार करण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे. कालच्या भाषणातून जी ऊर्जा मिळाली आहे त्याचे पडसाद येत्या काळामध्ये उमटताना आपल्याला दिसतील. निश्चितपणे उमटतील. मराठी माणसाला जाग आलेली आहे. जो काय भ्रमाचा भोपळा या लोकांनी गेल्या 10 वर्षात तयार केला तो आता फुटलेला आहे आणि मराठी माणूस निश्चितपणे याबाबत सतर्क आहे. काल आपल्याला आठवत असेल तर राजसाहेबांचं शेवटचं वाक्य असं होतं भाषणाचं, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा. नक्की राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मराठी माणसाला संदेश दिलेला आहे. आता त्यावर मराठी माणसाची प्रतिक्रिया कशी उमटते ही येत्या काळामध्ये आपल्याला बघायलाच मिळेल. परंतु कालचं जे भाषण आहे त्या भाषणाबद्दल सर्वसामान्यांमधून मात्र अत्यंत उत्तम अशा प्रतिक्रिया उमटताना आपल्याला बघायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.